मित्र इथं महादेवाचं मंदिर कुठे आहे? महादेवाचं मंदिर कुठे आहे? जाऊ दे, त्याला पण नाही माहिती. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. वाजले 4 आता आणि आंघोळ करून फ्रेश झालो मी आत्ताच आणि गुलाबजामुन खायला बसलो आहे. कारण काल जे डोहाळ जेवणाचे जे गुलाबजामुन उरले होते ना, ते मम्मीने आणलेत घरी. कारण आत्या बोलली घेऊन जातं, मम्मीने आणलेत. खूप जास्त उरले होते ना म्हणून. तर हे बघा, गुलाबजामुन खातो आहे सध्या तरी. आणि गुलाबजामुन खाऊन आता आज मंडे, तर सगळ्यात पहिला मंदिरात जाऊ आपण. इथे जवळपास मंदिर आहे महादेवाचं, तर तिथेच चाललो आहे. माहीत नाही कुठे आहे, बट विचारत जाईन. कारण इथं विचुंबेमध्ये मला वाटतं मंदिर आहे पनवेलला. मला माहीत नाही, आयडिया नाही, कारण मी इथं फिरलो नाही ना. कारण एकच वर्ष झालं आहे आम्हाला इथे येऊन, तर मी जास्त फिरलो नाही आहे पनवेल पूर्ण. सध्या आता एक गुलाबजामुन खातो आणि निघतो पटापट. मित्रांनो, खाऊन पिऊन झालं आहे. आता एक छोटंसं काम करून मग निघू. हे टेबल आणि हा चौरंग बाल्कनीत ठेवून जाऊ. कारण हे चौरंग ना आमच्याकडून काल एक बाजूवाले फ्लॅटवाले आहेत, त्यांनी घेतलं होतं. कारण त्यांच्या घरी पूजा होती काल. त्यांनी नवीन घर घेतलं ना, नवीन आमच्या बाजूला, तर तिथे एक पूजा होती त्यांचे. तर त्यांना एक चौरंग कमी पडत होतं, तर त्यांनी आमच्याकडे मागितलं, तर आम्ही दिला. आणि हे टेबल पण त्यांना पाहिजे होतं काही काम करायला, तर ते पण त्यांनी आज दोन्ही पण परत केलेत. तर आत्ताच दिलेत त्यांनी. तर हे ठेवू आता आणि मग निघू. A few moments later. मित्रांनो, निघालो आहे. ॲक्च्युली ही उसरली आहे, मला विचुंबेला जायचं आहे. तर एक अर्धा किलोमीटर चालायला लागणार आहे मला विचुंबेला जायला. आणि ते एक्झॅक्ट माहिती नाही तिथं मंदिर कुठे ते बघावं लागणार. ॲक्च्युली मित्रांनो, मला माहिती नाही ना इकडचं काय, कारण एकच वर्ष झालं आहे मला इथे येऊन. आणि मी जाणून पण घेतलं नाही कुठलं मंदिर कुठे आहे काय असं. कारण आमच्या चेंबूरला ना खूप महादेवाची मंदिरं आहेत, तर तिकडचं सगळं माहिती आहे, इकडचं नाही माहिती. इकडचं आता मला विचारत जावं लागणार आहे. मित्रांनो, हे बघा किती भारी आहे. छोटंसं मंदिर आहे हनुमानाचं. अजून बाजूला वडाचं झाड आहे. कुठलं तरी झाड आहे, वडाचं आहे का काय माहिती नाही. मित्रांनो, कसा पोचलो आहे विचुंबेला. हे बघा, एवढासा ब्रिज आणि एवढे मोठे ट्रक ट्रॅफिक जाम करून टाकतात पूर्ण. मला त्या साईडला जायचं आहे, राईट साईडला. हे बघा, या ब्रिजवरून इकडे जायचं आहे. इकडे जायचं आहे खरं, पण इथे मंदिर आहे का नाही माहीत नाही. बघावं लागेल, कोणाला तरी विचारावं लागेल यार. मला पण आयडिया नाही ना एवढी. मम्मीने फक्त हिंट दिली होती मला की विचुंबेमध्ये मंदिर आहे, पण कुठे ते माहीत नाही. कालच बोलली होती. कारण सोमवारी मी महादेवाच्या मंदिरात जातोच. आता चेंबूरला लय लांब पडतं ना मला, म्हणून जर चेंबूरलाच असतो ना तर भारी होतं. आता पनवेलला आहे, तर मग इथे जवळपास मम्मी बोलली मंदिर आहे तर जातोच. विचारावं लागेल कोणाला तरी. ह्यांना विचारतो. दादा, इथे महादेवांचं मंदिर आहे का कुठे? इकडं आहे एक मंदिर, आणि ते पण एक मंदिर आहे का? बघतो, थँक्यू. मित्रांनो, तिकडे एक मंदिर आहे आणि इकडे एक मंदिर आहे. ते बघा, कळस मंदिरावरचा. नेमकं समजत नाही महादेवाचं मंदिर कुठलं आहे, हे आहे का हे आहे. एक सेकंड विचारू. दादा, मित्र, इथं महादेवाचं मंदिर कुठे आहे? महादेवाचं मंदिर कुठे आहे? जाऊ दे, त्याला पण नाही माहिती. दोन्ही मंदिर बघू, हे पण बघू आणि हे पण बघू. आय लव्ह विचुंबेकर. ओके, भेटलं भाई, मंदिर भेटलं बघा. मस्त महादेवाचंच मंदिर आहे. बरं झालं भेटलं, बरं झालं. भाई इथे बघा किती छान लिहिले बघा. मंदिरात तोकडे कपडे परिधान करून येऊ नये. किती भारी लिहिलंय, अगदी योग्य लिहिलंय भाई. मित्रांनो, त्या मंदिरात तर जाऊन आलो. आता हे कोणतं मंदिर आहे इथे ते बघतो जाऊन. त्या मंदिरात देखील पाया पडून येतोच, बाजूलाच आहे ना मंदिर म्हणून. मित्रांनो, विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे ते बघा, पण बंद आहे वाटतं. विचारावं लागेल. मित्रांनो, आत्ताच मी त्या पोरांना विचारलं, बाहेर मंदिराबाहेर बसलेत ना तिथं. ते बोलले की मंदिर बंद आहे आतमधून, 7 वाजता उघडेल.
तर आता तर किती वाजलेत 5 वाजले, अजून 2 तास आहेत. तर उद्याच येतो, काय विषय नाही. आणि भाई विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे इथे, मला माहितीच नव्हतं. आता मी दररोज येत राहीन इथे, दररोज म्हणजे जेव्हा जेव्हा मला टाईम भेटेल तेव्हा तेव्हा येत राहीन. आणि सोमवारी तर डेली इथे येणं जाणं होईलच माझं या मंदिरात, आणि सोबत सोबत या मंदिरात देखील. तर फिलहाल तर आता जाऊ घरी, आणि सोमवारी तर डेली इथे येणं जाणं होईलच माझं या मंदिरात, आणि सोबत सोबत या मंदिरात देखील. तर फिलहाल तर आता जाऊ घरी. A few moments later. मित्रांनो आत्ताच आलो आहे घरी, आणि आत्ता वाजलेत 5:30. तर आता फ्रेश होतो थोडंसं. बघा घामाघूम झालो, जरा बाहेर गेलो ना की घामाघूम होतो बघा पूर्ण, आणि फेस पूर्ण चिपचिपा झालं आहे. तर थोडा फ्रेश होतो, आणि मम्मी यायचा वेट करतो. मम्मी पण आता येतच असेल. मम्मी मोस्टली 5:30पर्यंत येते, आज लेट झाली थोडीशी, येईल आता. मम्मी पण आली, पप्पा पण आले. आणि पप्पा केळा चपाती खातात. केळ चपाती असं कोण खातं? हा, केळ्यासोबत चपाती, वा. नको बाबा नको, तुम्हीच खावा. नको नको. थंड पाणी ठेवलंयस हां फ्रीज मध्ये. चांगलं लागतं. नको बा. मम्मीने बघा चंद्रकोर लावलाय बघा कसा. नको टिकली आहे ना ही. मी बारीक झाली ना, बारीक. जर तुला छापा लावायचा तर माझ्यासारखं लाव ना छापा. जर टिकली नसेल ना तर मला सांग, माझ्याकडे छापा आहे. तर बाजू नवीन हो, टिकली बारीक लावली झाली. मम्मीने, भारी वाटते मम्मी याच्यात. बारीक काय करायचं बाबा, पैशावाल्याची काम. आपण पण होऊ ना एक दिवशी पैसेवाले. गरीब आहे आम्ही, असं होतोय. जेव्हा आम्हाला कुठे साथ देते. देईल देईल, सबकी सुनता है ऊपर वाला, हमारा भी सुनेगी. ते पप्पा मित्रांनो आता आम्ही लावणार आहे तुळशीचं बी, पेरणार आहे सॉरी. तर हे बघा, तर मम्मी आत्याने नवीन हे दिलेलं आम्हाला, कुंडी ना मम्मी, कुंडी दिलेली, त्याच्यामध्ये ना आम्ही बी पेरणार आहे बघा. ऍक्च्युली दिवसभर ह्या वेळेस करायचं असतं, पण आपल्याला टाइम नसतो ना, त्यामुळे ह्या वेळेस करायचं. हां बरोबर, ॲक्च्युली आत्ता पेरायचं नसतं ना, आणि संध्याकाळचा टाइम झालाय म्हणून. पण आता टाइम नाही तर आता हेच करावं लागेल. मम्मीला टाइम नसतो दिवसभर म्हणून आत्ताच. हे लोक काय रे बाबा, कॉपीराईट लागेल सॉंगला, कळत नाही का यांना? काय हे लोक गाणं लावून बसलेत आजूबाजूचे. चल लागलं पण चल झालं. चल ना, चल लागलं म्हणजे पेरलं. किती कन्सिस्टंट आहे ते यार. ये बाबा, त्या पप्पा कुंड्या उठून ठेवले, मी नाही ठेवणार. उठ मी ठेवतो, उठ मी ठेवतो, उठ. एक तर जागा कमी आहे बाल्कनी मध्ये, उठ. कुंडी फुटून हा हळूच कर, तिकडे ठेव कुंडी. ठेवली कुंडी इकडे. आता फक्त उंदीर हे नको करायला पाहिजे बस. आता काय होईल माहिती का, इकडे थोडं आलं ना, म्हणजे थोडं झाड वाढलं ना, ते मग उंदीर दिमाग खराब करेल. असं व्हायला नको. असं करून करून कुंड्या पूर्ण आमच्या हे झाल्या माहिती का मित्रांनो. तर फिलहाल तर लावलेलं आहे, आता फक्त रोज पाणी घालायला लागेल त्याला. मित्रांनो पप्पाने बघा काय आणलंय, हे वुडन इलेक्ट्रिक बर्नर आणलंय घरी. हे बघा, हे तुम्हाला समजलं असेल मी काय बोलतोय. हे ह्याच्यामध्ये कापूर टाकायचं, अजून ह्याच्यासोबत अजून काहीतरी भेटतं वरती बघा, मी लावले ना व्हाईटवाल्यावरती. व्हाईटवाला तर कापूर आहे, अजून त्या वरती काहीतरी मस्त सुगंध हे त्याच्याने एकदम नाही का भारी वाटतं, आणि एकदम चांगली वाईब येते घरात, पूर्ण भारी वाटतं. हे असेल तुमच्या घरात असेल मित्रांनो, बट आम्ही तर नवीनच वापरतोय. तुम्हाला हे नॉर्मलच असेल है ना मम्मी? आम्ही तर कधी वापरलं नाही, फर्स्ट टाइम वापरतोय. शाळेत नाही, इथे आपल्या घरी. हा ना, हे आमच्यासाठी तर हे नवीन आहे. हा, आणि मम्मीनी हे बघा नवीन बॅग घेतली स्वतःसाठी. तर हे बघा नवीन बॅग घेतली मम्मी.
ही बॅग अशी अशी लावून जावा, अशी अशी नाही लावायची, अशी लावून जावा. अशी इथून, कशी? अशी इथून इथून इथपर्यंत. ही पप्पा मोठी करणार, ही मोठी व्हायला लावायची. हा, पण असं पण घेऊ शकते बघ तू, असं 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 पण घेऊ शकते. असं इकडे बघ, हा इकडे बघ, हा आता बरोबर आहे. अशी पण घेऊ शकते तू, त्याच्यात पर्स बिर्स सगळं, मोबाईल माझा मोबाईल. हा, लावायला जागा नाही आम्ही केलेलं आहे. कुठं हुक मम्मीकडे किती पर्स आहेत माहिती आहे? मोठी एक पर्स आहे, हे बघा ही एक पर्स आहे मोठीवाली, पण ती मोठी आहे. पण मम्मीला हे असं छोटं पाहिजे होतं, असं असे छोटेमध्ये पाहिजे होते, पण हे लय छोटे आहे. आणि हे सोनाऱ्याकडून भेटलेले आहे ना मम्मी. हे बघा इथं ज्वेलरचं नाव लिहिलं आहे, इथं फुकट भेटलं आहे मम्मीला. हे मम्मीने बेस्ट केलं, हे घेतलं ते मस्त. सध्या जेवायला बसलो आहे आणि हे बघा बटाट्याची भजी बनवली मम्मीने. बटाट्याची आहे ना, मग आलू म्हणजेच बटाटा ना. बटाटा म्हणजे आलू. मग हिंदीमध्ये काय बोल? आळू आपलं गावाला आळू अच्छा असतं ना. आळू, हा, आळू. असं बोल ना, म्हणजे अरबीची भजी. मग आलू आलू करते, मग आलू म्हणजे हिंदीमध्ये बटाटाच ना. अरबीची भजी आहे. जेवण वगैरे झालंय, आता मम्मी इथे बघा भांडी घासते आणि पप्पा इथं भाजी कापतात तेंडलीची, सकाळी बनवण्यासाठी. आत्ताच कापून ठेवतात जेणेकरून सकाळी इझी पडेल मम्मीला बनवायला. तर सध्या या ब्लॉगला करू एंड. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जे पण चॅनल ते नवीन त्यांनी सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.